शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला त्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आता काल पाऊस होता, तर आज जरा उघडीप घेतली आहे पावसाने, त्यामुळे मी पण खाली आलो. आता दुपारचा वाजला आहे 1:30. अजून तरी पाऊस नाही. शहाणा अर्थातच सुट्ट्या डिक्लेअर केल्या आहेत, कारण पावसाची संभावना आहे. ढग आहेत, वातावरण तर आहे पावसाचं, पण आता नाही. सकाळपासून नाहीच आहे पाऊस, म्हणायला काय हरकत नाही. पण आज सगळीकडे पावसाची शक्यता जास्त वर्तवली आहे. नाशिकमध्ये तर ढगफुटीचा दृश्य परिस्थिती दाखवली आहे. पण ठीक आहे, इथे जरी थोडी उघडीप जरी मिळाली ना, तरी थोडासा दिलासा भेटतो. म्हणजे काही असेल साचलेलं पाणी ते निचरा होऊन जातं, कुठे काय चिखल झालं असेल तर साफसफाई करता येते. त्याच्यामुळे थोडीशी उघडीप दिली आहे, बरं झालं पावसाने. कुणाचं काही नुकसान झालं असेल, प्लास्टिकचे कागद लावलेले असतात ते उडून जातात, ते लावायचं संधी भेटते. तर जरा उघडीप दिली तर बरं वाटतं. मग आलो आपल्या मंदिरात आले, साईबाबांच्या गावी गेल्यापासून जरा हे झालं होतं, त्यामुळे मी यायचोच आठवड्यातनं एकदा दोनदा यायचोच मंदिरात. तर आता आलो आहे, बाबांच्या पाया पडलो आणि जरा बसलो निवांत इथे शांतपणे. जरा बरं वाटतं. त्या दिवशी पण आलेलो, गावावरून आलो त्या दुसऱ्या दिवशी पण आलो, पण त्या दिवशी वडपौर्णिमा होती, त्यामुळे जास्त गर्दी होती इथे. त्यामुळे बाहेरनं दर्शन घेतलं आणि गेलो निघून. तर चला आता बसलो, बघू. इकडे जुना पाईप टाकला वाटतं आतमध्ये, म्हणजे सॉरी नवीन पाईप आतमध्ये टाकला. रस्ता पण थोडासा रुंद झाला. आमची छोटीशी ट्रेनची पटरी होती, ती पण काढून टाकली इथली. आणि आता जुना पाईप काढतील तेव्हा अजून रस्ता तिकडेपर्यंत मोठा होईल. मस्त आला आहे, एवढा काढला तरी बस, मस्त वाटतं आहे. हे बघा, या पायऱ्यांपर्यंत पटरी होती, मग येऊ शकत नव्हतं, वर चढ होता वरती, तर टाकून एक लेवल केली. मस्त रुंद झाला आहे रस्ता. फिरून फिरून मैदानात आलो, बसलो होतो. सुका आहे, पण इकडे बघा, इकडनं पाऊस जोरात आला आहे. आता मस्त की तास दीड तास फिरलो, पण आता आपलं जाऊया घरी, कारण परत पावसात भिजून जायचं यापेक्षा, कारण जोरदार पाऊस आला आहे, भरला आहे. सकाळपासून नाही नव्हता, चांगली 3-4 तासाची उघडीप दिली आहे. तर आता आपण आपलं घरी जाऊया, शहाणं बनूया आणि न भिजता घरी जाऊया, कारण कालपासून गट्टू पण बिचारा तापला होता. तर आता आपल्याला काय नको व्हायला. चला मंडळी, आज पाऊस काही जास्त पडला नाही, पण वारा भरपूर आहे. वारा आता पण एकदम सोसाट्याचा वारा सुटला होता. आम्हाला डोंगरात राहणाऱ्या लोकांना जास्त वाऱ्याची भीती जास्त आहे. वारा आला की पत्रे उडण्याची जास्त भीती आहे, आणि डोंगरात राहत असल्यामुळे तर जास्तच भीती वाटते. पण असो, काय करणार, त्याला पर्याय नाही. निसर्ग म्हणण्याचं ही संकट चालूच राहणार. तर मंडळी, आता काय आपले व्हिडिओ एकदम छोटे छोटे बनत जात आहेत. कुठे फिरणं नाही, कधी गेलो तर संध्याकाळी बाहेरच खालीच, असंच. जास्त काही असे व्हिडिओ नाहीत, तुम्ही समजू शकता. असो, तर आता समीक्षा घेऊन गेले दक्षला दवाखान्यात, कारण मी ऑफिसचं काम करतो, त्यामुळे तीच घेऊन गेली. परवा भिजला ना तो स्विमिंग पूलमध्ये, त्याचाच हे असेल. मुलं आहेत, आजारी पडणारच. तर चला, आता पुढचा सरी इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.